राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी गोवर्धनधर गोपाल नारद गोवर्धनधर गोपाल नारद गोकुल संकट हारी गोकुल संकट हारी हरि जय जय राम राम कृष्ण हरी हरि जय जय राम राम कृष्ण हरी दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमवारी दुर्जन संगमवारी हरि जय जय राम राम कृष्ण हरी हरि जय जय राम राम कृष्ण हरी नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम
वाणी. कर्मानी वाणी, पण ज्यांनी आपली वाणी साक्षात परमेश्वराच्या चरणी अर्पण केली असे हे आगळे वेगळे वाणी. घरी दुकाने होती. दुकाने म्हणजे माहिती ना, दुकाने म्हणजे दुकान. घरी दुकाने होती, पण ज्यांनी ती दुकाने न करता लोकांच्या दुकाने नामामृत ओतलं असे हे आगळे वेगळे वाणी. तुकाराम महाराजांच्या चरित्राचा जर आम्ही अभ्यास केला तर त्यांचा पूर्वार्ध लौकिक अर्थाने अतिशय सुखसमृद्धीचा अत्यानंदाचा होता. पण आम्ही जर त्यांच्या उत्तरार्धाचा अभ्यास केला तर त्यांचे वडील बोल्लोबा यांचं निधन झालं. थोरला भाऊ वैराग्य वृत्ती धारण करून घर सोडून निघून गेला. दुष्काळ पडला, अन्न दशा झाली. तुकोबारायांची थोरली पत्नी व त्यांच्या थोरल्या भावाची पत्नी या दोघींचे निधन झाले. असे सगळे प्रपंचाचे चटके सहन करीत तुकोबाराय आता खऱ्या अर्थाने परमार्थाकडे वळाले. आता त्यांचा एकच धंदा उरला, तो म्हणजे सकाळी उठावं, आपलं अंगिका टुपावं, स्नान संध्या करावी व वडिलोपार्जित चालत आलेल्या देहूच्या पांडुरंगाच्या मंदिरात जावं आणि यथा देहे तथा देवे या न्यायानं पांडुरंगाची यथासांग पूजा करावी आणि मग मंदिरातीलच एका खांबाला टेकून पांडुरंगाची मूर्ती न्याहाळत बसावी. असंच एके दिवशी तुकोबाराय पांडुरंगाची मूर्ती न्याहाळत आहे आणि न्याहाळता त्यांचा अचानक डोळा लागला. कसा? नीट आहे का बरं? कसा लागला डोळा? जसा आमचा कथा कीर्तनात लागतो ना, अगदी तसाच त्यांचा डोळा लागला आणि त्यांना स्वप्न दृष्टांत झाला. तुकोबाराय म्हणजे असाधारण व्यक्तिमत्व. त्यांची स्वप्न ही तशीच असाधारण. तुम्ही आम्ही साधारण जीव, आपली स्वप्न ही तशीच साधारण. आम्ही आमच्या गुरुजींकडे कीर्तन शिकायला गेलो होतो. थंडीचे दिवस, डिसेंबर महिना आहे आणि या डिसेंबर महिन्यात थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून आमच्या गुरुमाईंनी आम्हाला पांघरायला गोधडी दिली. गोधडी फाटकी होती पण थंडीपासून संरक्षण करणारी होती. गोधडी फक्त 3च. गोधडी किती? 3च. पण आम्ही विद्यार्थी 6, त्यामुळे एका गोधडीत 2-2 विद्यार्थी झोपायचे. एकदा झालं काय, माझ्या गोधडीमध्ये झोपणारा माझा मित्र, त्याला अशी स्वप्न पाहायची सवय. झोपला तो आणि त्याला स्वप्नामध्ये 5 लाख रुपयांची लॉटरी लागली. किती म्हणतोय मी? 5 लाख. 5 लाख रुपयांची लॉटरी लागली आणि जशी 5 लाख रुपयांची लॉटरी लागली तशी या महाशयांनी 1 लाख रुपयाची नॅनोकार विकत घेतली. आता नॅनोकार विकत घेतली, खूप दिवस झाले होते, आईची भेटही घेतली नाही म्हणून निघाले या नॅनोकार मध्ये बसून आईच्या भेटीला. आता आईच्या भेटीची इतकी तीव्र ओढ की 100-120 100-120 या गतीने गाडी चालवते. वळणाचा रस्ता, इतक्या सुपरफास्ट गतीने गाडी चालवतोय पण अचानक समोरून ट्रक आला. जसा ट्रक आला तसा यानं ब्रेक दाबायला सुरुवात केली. पण नंतर कळालं काय, गाडीचा ब्रेक फेल. आता काय करावं? जोरजोरात ब्रेक दाबतोय पण कुठं? स्वप्नात. सतत घडलं काय होतं, अंगावरचं गोधडं फाटकं होतं आणि त्या फाटक्या गोधड्यात त्याचा पाय अडकले आणि आता ब्रेक दाबला चालू, टळ टळ टळ. मी म्हणालो, अरे अंगावरची गोधडी काऊन खाली खाली निघाली? म्हणून उठून पाहिलं तर या महाशयांचा ब्रेक दाबला चालूच. उठलो आणि एक खडकन लगाली, खडबडून उठला आणि म्हणाला, बरं झालं मित्रा उठवलंस, नाहीतर ट्रक खाली चिरडून मेलो असतो. काय? मी ट्रक खाली चिरडून मेलो असतो, बरं झालं उठवलं. मी म्हणालो, अरे गाढवा, ट्रक खाली चिरडून मेला असतास तर बरं झालं असतं, पण इथून पुढचे 2 महिने थंडीत मरावं लागेल त्याचं काय? असो,
अशी तुमची आमची साधारण स्वप्न. पण ते तुकाराम महाराज होते एक असाधारण व्यक्तिमत्व. त्यांची स्वप्ने तशीच असाधारण. त्यांच्या स्वप्नात प्रत्यक्ष पांडुरंग आले, आपल्या आराध्य दैवतेला पाहिलं आणि तुकाराम महाराजांच्या डोळ्यातून गळगळ अश्रू वाहू लागले. त्यांनी आपल्या आनंदाश्रूंचा अभिषेक भगवंतांच्या चरणांवर केला आणि भगवंताला विचारले, भगवंता तुम्ही का आलात? तुम्ही जर मला बोलवलं असतं तर मी आलो असतो. भगवंत म्हणाले, आज येण्याचे काही विशेष प्रयोजन आहे. तुम्हाला भेटायला बघा कोण आले. तुकाराम महाराज पाठ मोडून पाहतात तर भक्त नामदेव. पांडुरंगांनी सांगितले, हे माझे भक्त नामदेव. त्यांनी अभंग गाथा लिहिण्याचा संकल्प केला होता, पण तो त्यांच्याकडनं काही कारणाने अपूर्ण राहिला आहे. आता तो तुम्ही पूर्ण करायचा आहे. तुकोबराय म्हणाले, देवा मला जमेल. आणि पांडुरंगांनी आपला वरद हस्त तुकोबरायांच्या मस्तकावर ठेवला. अहो, ज्याचा वरद हस्त त्या परमात्म्याचा वरद हस्त ज्याच्या मस्तकावर असेल त्याला काय नाही जमणार. आणि त्या दिवसापासून तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर जायला लागले आणि अभंग गाथा लिहायला लागले. त्याच अभंग गाथेतील पुत्राची महती सांगणारा आज सेवेसाठी घेतलेला हा अभंग. तुकाराम महाराज म्हणतात, पुरे कती पुत्र पुत्र माय पोटी, नाम स्मरणे उतरे पुढे कोटी. नाम रूपी जन्मला कीर्तिवंत, अंजनीचे उदरे हनुमंत. तुका म्हणे हरीचे विमुख, गांधारीचे उदरी शतमूर्ख. आता पुत्र कोणाला म्हणायचं? त्याप्रमाणे पुन्नामत्रायते इति पुत्रः. आपल्या धर्मसंस्कृतीने एकूण 28 नरक सांगितले आहेत. किती? 28. त्या 28 नरकातला सगळ्यात शेवटचा नरक म्हणजे पुण्य होय. त्या पुण्य नरकापासून जो आपल्या पितरांचे रक्षण करतो त्यास पुत्र असे म्हणतात. तुकाराम महाराज पूर्वरंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणाले, नामरूपी जन्मला कीर्तिवंत, अंजनीचे उदरी हनुमंत. तुकाराम महाराज आम्हाला इथे अंजनीच्या पुत्राचे उदाहरण देतात. अंजनीला पुत्र किती सांगा? एकच. त्याचे नाव काय? या हनुमंताने आयुष्यभरात फक्त रामनामाचा प्रचार व प्रसार केला. स्वतःही रामनाम घ्यायचं आणि दुसऱ्यांनाही रामनाम घ्यायला लावायचं. सरळपणे ऐकलं तर बरं, नाहीतर ह्यांचं नाव काय? हनुमंत. हे असो. अंजनी माता आदर्श माता कशा होत्या व हनुमंत हे आदर्श पुत्र कसे होते हे सांगण्यासाठी एक रामायणातील प्रसंग सांगतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल. श्रीरामांचं आणि लंकाधिपती रावणाचं घनघोर युद्ध झालं. त्या युद्धात श्रीरामांनी लंकाधिपती रावणाला ठार केलं, त्याचा वध केला आणि मग लंकेच्या गादीवर विभीषणाला बसवलं. आणि मग श्रीराम आपल्या जन्मभूमी अयोध्येला निघाले. पुष्पक विमान सजलेलं होतं. श्रीरामांसमवेत सीतामाई, लक्ष्मण, जांबुवंत, बिभीषण, अंगद, सुग्रीव हे सगळे जण होते. वानरसेना सगळी होती. आणि श्रीराम जात असताना एक ऋष्यशृंग नावाचा पर्वत लागला. आणि तो पर्वत लागल्याबरोबर हनुमंत श्रीरामांच्या चरणी लागले व म्हणाले, प्रभू, माझी माता या पर्वतावर तपश्चर्येसाठी बसलेली आहे. आपण जर येथे विमान उतरविले तर मला माझ्या मातेचे दर्शन होईल व माझ्या मातेला आपले दर्शन होईल. श्रीराम म्हणाले, अरे हनुमंता, तुझ्यासारखा पुत्र जिने प्रसविला त्या मातेचे दर्शन घेण्याची आमची इच्छा आहे. असे म्हणून श्रीरामांनी ते पुष्पक विमान ऋषिशृंग पर्वतावर उतरविलं. तेथे शुभ्र वस्त्रात एक तपस्विनी
मंत्राचं जास्त करत बसली होती. आणि हे हनुमंतानं पाहिलं आणि धावत धावत जाऊनच अंजनी मातेच्या चरणांना घट्ट मिठी मारली. पायाला कोणाचा स्पर्श झाला म्हणून अंजनी मातेने डोळे उघडून पाहिले तर हनुमंत. अरे हनुमंता, तू कधी आलास? माते, मी आताच आलो. माते, तुला भेटायला कोण आलंय बघ. अंजनी माता उठून पाहतात तर प्रभू श्री रामचंद्र. अंजनी माता नतमस्तक होतात. प्रभू श्रीरामचंद्रही नतमस्तक होतात. हनुमंत म्हणाले, आई, हे माझे प्रभू श्री रामचंद्र. आई, त्यांचा पराक्रम तो काय. यांनी आताच लंकाधिपती रावणाचा वध केला, त्याला ठार मारले. हे शब्द ऐकले आणि आतापर्यंत ज्या मातेच्या डोळ्यातून वात्सल्य वाहत होतं त्या मातेचे डोळे क्रोधाने लालबुंद झाले. एक जोरात चापट हनुमंताच्या श्रीमुखात फडकावली. वीज कडाळावी त्याप्रमाणे आवाज झाला, दूर हो हनुमंता, तुझे काळे तोंड मला दाखवू नकोस. तू माझ्या कुशीला काळीमा फासलास, दूर हो. ते ऐकले अंजनी मातेचे शब्द आणि रामराय अचंबित झाले. अहो, त्यांना नेमकं कळेना अंजनी माता नेमक्या कोणत्या पक्षातले. श्रीरामांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. अहो, का मारताय त्याला? अंजनी माता म्हणाल्या, श्री रामचंद्र, तुम्ही आमच्या भांडणात पडू नका. पुन्हा रामरायांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. अहो, का मारताय त्याला? अंजनी माता म्हणाल्या, हनुमंता, तू श्रीरामांना आपला स्वामी म्हणतोस ना, मग तू तिथे असताना रामांना रणांगणी उतरण्याची काय गरज पडली? तू तिथे असताना रामांना शस्त्र हातात घेण्याची काय गरज पडली? तू रावणाला का मारलं नाहीस? रामांनी का मारलं? हे शब्द ऐकले आणि रामराय हसले. म्हणाले, अंजनी माता, अहो, तुमच्या पुत्राचा पराक्रम तो काय. त्याने रावणाची सुवर्णमयी लंका जाळून भस्मसात केली. असा एक रावण काय, असे कितीतरी रावण मारण्याची ताकद या हनुमंतात आहे. पण ते विधिलिखित होतं की रावणाचा वध रामाच्या हातून होणार आहे. काय विधिलिखित होतं? रावणाचा वध रामाच्या हातून होणार आहे आणि म्हणून मला रणांगणी उतरण्याची गरज पडली. म्हणून मी रावणाला मारलं, हनुमंताला नाही मारलं. हे शब्द ऐकले आणि अंजनी मातेने पुन्हा आपल्या पुत्राला म्हणजे हनुमंताला जवळ घेतले. माता असावी तर अशी असावी व पुत्र असावा तर असा असावा. एक काळ असा काळ होता, हिरव्या वरवंट्याखाली सामान्य जनता चिरडून भरडून निघत होती. 5-5 शाखा हिंदुस्थानावर अंमल गाजवायला लागल्या होत्या. आणि अशातच एक माता जगाच्या मातेसमोर, जगदंबेसमोर उभी ठाकली आणि म्हणाली, आई, आई, असा एक लाल दे जो स्वराज्य स्थापन करेल, जो सुराज्य स्थापन करेल, जो रामराज्य स्थापन करेल. आई, असा एक लाल दिलास ना तर तुझ्या नावावरून त्या पुत्राचे नाव ठेवीन. आणि शिवाई नवसाला पावली, पुत्र झाला. शिवाईवरून शिवाजी नाव पडलं. शिवाजी या नावाचं महत्व माहितीये? शिवाजी या नावाचं महत्व कळण्यासाठी त्या शिवाजी नावाचं उलट करून बघावं लागतं. शिवाजी, जीवाशी, जीवाशी खेळावं लागतं, तेव्हा शिवाजी बनता येतो. अरे, कोण होती ती माता? ऐका ऐका श्रोते तुम्ही आता, ऐका ऐका श्रोते तुम्ही आता, जिजाईची कथा होती राजमाता शिवाजी राणी स्वराज्याची, शिवाजी राणी स्वराज्याची, स्फूर्तिदायी मराठ्यांची, स्फूर्तिदायी मराठ्यांची. सांगतो गोड कहाणी सांगतो गोड कहाणी
MA, BA का LLB? छे, हे शिकल्यानं कुठे देशभक्त बनता येतं? अरे काय शिक्षण दिलं त्या मातेनं आपल्या पुत्राला? जमून मांड घोड्याला भरधाव कसा फेकावा, जमून मांड घोड्याला भरधाव कसा फेकावा, जाताना निज खडगाने त्रिपुकंठ कसा छेदावा, जाताना निज खडगाने त्रिपुकंठ कसा छेदावा, नाथवीत हाती भाला शत्रूच कसा वेधावा, हे शिक्षण नवतरुणांचे देशभक्त या पदवीचे, ना BA LLBचे उपयोग काय पण आता, एक काढायचा होता उपयोग काय पण आता, एक काढायचा होता. अशी असावी माता आणि असा असावा पुत्र. असो. तिसऱ्या चरणात आणि शेवटच्या चरणात तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे हरिची विनमुखा, गांधारीचे उदरी शतमूर्ख. तुकाराम महाराज आम्हाला इथे पुत्र कसा नसावा याचे पण उदाहरण देतात. हे कळण्यासाठी महाभारतातला एक प्रसंग सांगतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल. कृष्णाची शिष्टाई झाली. दुर्योधन म्हणाला, सुईच्या टोकावर मावेल इतकी जमीन सुद्धा पांडवांना देणार नाही. शेवटी कौरवांचं व पांडवांचं युद्ध निश्चित झालं. कृष्णाच्या मदतीचे दोन भाग होते. पहिला म्हणजे 7 अक्षहिणी सैन्य आणि दुसरा म्हणजे स्वतः श्रीकृष्ण, निशस्त्र पण सांगेन गोष्टी युक्तीच्या चालू. श्रीकृष्णांनी कौरवांना व पांडवांना हे दोन भाग मदतीचे सांगितले. शकुनी मामा दुर्योधनाला म्हणतात, अरे दुर्योधना, तू पटकन श्रीकृष्णाकडे जा आणि 7 अक्षहिणी सैन्य आधी मागून घे, नाहीतर अर्जुन जाऊन मागे जा. दुर्योधन गेला. नेमकंच त्यावेळी श्रीकृष्णांचं दुपारचं भोजन झालं होतं आणि श्रीकृष्ण वामकुक्षी करत पहुडलेले होते. त्याच दिवशी त्याच वेळेस अर्जुनही तिथे पोहोचला. दुर्योधनाला अभिमान होता, गर्वाचा ताठा होता. श्रीकृष्णांच्या चरणापाशी कसं बसावं म्हणून जाऊन उशाशी बसला. अर्जुन मात्र श्रीकृष्णांचा भक्त होता. तो चरणाशीच बसला आणि नुसता बसला नाही तर चरण चेपीत बसला, चरण दाबीत बसला. आता चरणापाशीच का बसावं, भगवंतांच्या चरणापाशीच का बसावं? एक छोटीशी गोष्ट सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. एक छोटस गाव होतं. त्या गावामध्ये एक मोठं तळ होतं. त्या तळ्यामध्ये अनेक प्रकारचे मासे राहत होते. एके दिवशी एक कोळी मासे पकडण्यासाठी म्हणून आला. जे वृद्ध मासे होते, वयोवृद्ध मासे होते, ते सगळ्या माशांना म्हणू लागले, अरे हा कोळी जसा पाण्यात स्थिर होईल तसे त्याच्या पायाजवळ जमा. जे तरणे ताठी गरम रक्ताचे मासे होते ते म्हणाले, अहो यांची साठी बुद्धी नाठी झालेली आहे, तुम्ही त्यांचं काही ऐकू नका. जर आपण त्याच्या पायाजवळ जमलो तर आपल्याला तो सहज पकडेल, म्हणून लांब लांब पळा. श्रोते हो, आपल्याला तर माहित आहे कोळी जाळे कसा फेकतो, लांब फेकतो, दूर फेकतो, म्हणून ते त्याच्या पायाजवळ काही पडतच नाही. आणि जे काही थोडेसे मासे होते, वयोवृद्ध मासे होते, तो कोळी जसा पाण्यात स्थिर झाला तसे त्याच्या पायाजवळ जमले. पण काही बाकीचे मासे लांब लांब पळू लागले आणि जे बाकीचे मासे लांब लांब पळू लागले ते त्या जाळ्यात सहज अडकले. पण जे पायाजवळ जमलेले मासे होते ते त्या जाळ्यात अडकू शकले नाही. श्रोते हो, हे तळ म्हणजे हा भवसागर आहे. ते मासे म्हणजे तुम्ही आम्ही जीव आहोत व तो कोळी म्हणजे साक्षात भगवंत आहे. व त्या कोळ्याच्या हातातील जाळे हे भगवंतांची मायारूपी जाळे आहे. आणि मग भगवंतांच्या मायारूपी जाळ्यात अडकायचे नसेल तर त्यांच्या चरणांशीच बसायचे.
म्हणून लक्ष्मी माता सुद्धा भगवान विष्णूंच्या चरणांजवळच बसतात. नाहीतर लक्ष्मींची जागा कुठे? लक्ष्मी यस्यच वक्षसी. लक्ष्मीची जागा भगवान विष्णूंच्या वक्षस्थळावर आहे, छातीवर आहे. पण ती जागा सोडून लक्ष्मी माता भगवंतांच्या चरणाजवळच बसते. अर्जुनही भगवंतांच्या चरणाजवळ बसला. नुसता बसला नाही, ते चरण चेपीत बसला, दाबीत बसला. चरणांना कोणाचा स्पर्श होतोय म्हणून भगवान कृष्णांनी डोळे उघडले तर अर्जुन, अरे अर्जुना कधी आलास तू? दुर्योधन म्हणाला, श्रीकृष्णा मी आधी आलो, मीच मागणार. श्रीकृष्ण म्हणाले, अरे दुर्योधना, पण मी आधी अर्जुनाला पाहिलं, त्यामुळे तोच मागेल. दुर्योधन म्हणाला, ते काय मला माहित नाही, मीच आधी मागणार. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अरे दुर्योधना हट्टीपणा करू नकोस. अर्जुन तुझ्यावर लहान आहे म्हणून मी त्याला आधी संधी देतो मागण्याची. पण दुर्योधन हट्टाला पेटला, तो ऐकेस ना. शेवटी भगवान कृष्णांना म्हणावे लागले, बरं तू माग. जसे भगवान बरं तू माग असे म्हणाले तसा अर्जुनाचा चेहरा इकडे पडला. त्याला वाटले की हा तर श्रीकृष्णांना मागून घेणार नाही ना. आणि दुर्योधन म्हणाला, श्रीकृष्णा मला तुझे 7 अक्षयिनी सैन्य दे. जसा दुर्योधन 7 अक्षयिनी सैन्य दे म्हणाला तसे अर्जुनाच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य उमटले. तो लगेच म्हणाला, श्रीकृष्णा मला तुम्हीच हवे होतात. आणि पांडवांकडून श्रीकृष्ण आणि कौरवांकडून 7 अक्षयिनी सैन्य. परिणाम काय झाला? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर् ध्रुवानेते मते मम. पांडवांचा विजय झाला, कौरवांचा निपात झाला, एकही कौरव राहिला नाही. बरं, आता आपल्या आजूबाजूला घडणारी एक गोष्ट सांगतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. एक प्रति पंढरपूर होतं. आषाढी कार्तिकी एकादशीला तिथे लाखोन भाविक जमायचे. मंदिरे डागडुजीला चालू होतं. शेवटी पुजाऱ्याला एक कल्पना सुचली. त्याला वाटले की आपण सावकारांचं कर्ज फेडूया, सावकारांचं कर्ज घेऊ. आणि त्याला पक्क माहित होतं की यावेळेस महापूजेला स्वतः राजेसाहेब येणार आहेत. आणि राजेसाहेब येणार म्हटल्यावर ते काही छोटी दक्षिणा देणार तो. म्हणून ह्याला वाटले की आपण सावकाराकडून कर्ज काढू. त्याने सावकाराकडून कर्ज काढलं. आषाढी एकादशीचा दिवस उगवला. लाखोन भाविक जमले. स्वतः राजेसाहेब सपत्नीक महापूजेसाठी आले होते. दोघं उभयतांनी पूजा केली, षोडशोपचार पूजा केली. नंतर पुजाऱ्याने दक्षिणेचा मंत्र म्हटला. आणि त्या काळातली जितकी काही लहान रक्कम असेल, ह्या काळातले 4 आनेच म्हणू ना, तेवढी रक्कम राजेसाहेबांनी पांडुरंगाच्या चरणांवर वाहिली. हे बघितलं आणि आता पुजाऱ्याचा बीपी हाय झाला. त्याला वाटलं होतं आता राजेसाहेब आहेत, खूप मोठी दक्षिणा देणार. आणि ही वाढली दक्षिणा. पुजारी चिंतेत. आता राजेसाहेब पुन्हा आपल्या राजवाड्याकडे निघाले. सकाळी 3 वाजता आले होते पूजेला. म्हणून खूप थकवा आला होता. म्हणून एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले. इकडे पुजाऱ्याच्या मुलाने बघितलं. बाबा सकाळपासून हसत खेळत होते, आता काय झालं? त्याने त्या पुजाऱ्यालाच विचारलं, काय झालं बाबा, काऊन दुःखी आहात? त्या पुजाऱ्याने सगळी घटना सांगितली. त्या पुजाऱ्याचा मुलगा म्हणाला, बाबा ते 4 आणे माझ्याकडे द्या. पुजारी म्हणाला, का? ते पण यात्रेत खर्च करून टाकशील. तो मुलगा म्हणाला, नाही नाही हो बाबा, द्या तर खरे. त्या पुजाऱ्याला वाटलं लहान रक्कम आहे, देऊन टाकूया, म्हणून देऊन टाकली. त्या पुजाऱ्याच्या मुलानं एक मंदिरातलाच एक मोठा नगारा घेतला आणि तो वाळवंटी उभारला आणि दंदन 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 नगारा वाजू लागला.
ऐका 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 श्रोते हो, राजे साहेबांनी आताच पांडुरंगाची पूजा करून एखादा मोल जिन्नस वाहिली आहे. ती माझ्या हातात आहे. तिचा लिलाव करण्यासाठी मी इथे उभा आहे. 25,000 रुपयापासून बोला बघ. सगळ्या लोकांना वाटलं आता राजेसाहेबांनी वाहिलेली दक्षिणा आहे काय ती छोटी असणार आहे. त्या पुजाऱ्याच्या मुलाला काही अक्कल नाही. 25,000च म्हणतोय. आणि असं करत करत 25,000चे 30,000, 30,000चे 50,000, 50,000चे 70,000 आणि असं करत करत बोली 1,00,000 रुपयांपर्यंत गेली. किती? 1,00,000. इकडे राजानं पाहिलं. राजा जवळचे का झाडाखाली विश्रांतीसाठी थांबला होता. किती गर्दी झाली. काय झालं म्हणून तो सैनिकांना विचारतो. सैनिक म्हणाले थांबा आत्ता पाहून येतो. असं म्हणून सैनिक धावत पळतच गेले. पाहिलं आणि वापस राजांकडे आले आणि म्हणाले काय नाही हो तुम्ही झोपा. राजेसाहेब म्हणाले काय नाही. कसं काय नाही? अहो तुम्ही झोपा हो. काही नाही म्हणजे असं काय कसं काय नाही. प्रद्युम्न गुहाचं कीर्तन चालू आहे काय? अहो नाही हो. तिथं तुम्ही ते सकाळी पांडुरंगाची पूजा करून एक अनमोल जिन्नस वाहिली होती म्हणे. तिचा लिलाव करण्यासाठी तो पुजाऱ्याचा मुलगा उभा आहे. हे ऐकलं आणि राजेसाहेब मुकुट पण नाही घातलं त्यांनी. तशीच पळाली. आता राजा का पळाली म्हणून राणी पळाली. आणि आता राणी कोण पळाली म्हणून सगळे सैन्यच पळाले. राजाच्या गर्दीतून वाट काढत 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 मुलाजवळ आला. मुलाला पटकन बाजूला घेतलं आणि कानात विचारलं बोली कुठपर्यंत आली. मुलगा का भेटू काय ते राजाला. ते सरळ म्हणला 1,00,000 रुपयांपर्यंत. राजा म्हणाला मी तुला 1,25,00,000 रुपये देतो पण माझी ती जिन्नस मला वापस दे. कारण ती जर लोकांनी पाहिली तर पुढच्या वर्षी मला निवडून द्यायची नाही. गुपचूप परत दे मला ती जिन्नस. त्या पुजाऱ्याच्या मुलानं ते चाराने त्या राजाकडे दिले आणि 1,25,00,000 रुपये घेतले. तेव्हापासून म्हणत पडली झाकली मूठ 1,25,00,000. मुलगा आपल्या बाबांकडे आला आणि म्हणाला बाबा आता मंदिराची रंगरंगोटी सोडूनच द्या. नवे मंदिरच बांधा. मुलगा असावा तर असा असावा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. नाहीतर असं म्हणायची वेळ येऊ नये पुत्र झाला ऐसा गुंडा घाली बापाच्याच डोक्यात धोंडा. पुत्र असावा तर तो शिवाजी महाराजांसारखा हनुमंतासारखा. आणि आज आपण ज्यांचे चरित्र लावणार आहोत त्या केशवराज बाबासाहेब महाराजांसारखा असा पुत्र असावा. म्हणून तुकाराम महाराज पूर्वरंगाच्या अभंगात जन्मला